तर राम मंडळी, मी आहे स्वप्नी. आणि पहाटे उठून आला लगेच हायकोर्टाचा आदेश की आपल्याला जायचं वावरात ट्यूबवेल चालू करायला. काय काढली आपली दिलभरा, निघालो वावराकडे. वावरात पोहोचून केली ट्यूबवेल चालू. हे आलं गरकन पाणी संपलं, निघालो घराकडे. आलो घरी, नाही बघ आपली दिलभर उभे आपले कार्यकर्ते. गणेश शेठ निघाले कार्यकर्ते घेऊन शेताकडे. निघाले शुभम भाऊ आपले कार्यकर्ते घेऊन शेताच्या मागे हवालदार साहेब. शुभम भाऊ मध्ये घे माझा फोटो. मग काय शुभम भाऊ फोटो काढले. पण आपले कार्यकर्ते शोधले, निघालो शेताकडे. पोहोचलो शेतात. 10 वाजले, लागलं ऊन पेलेलं. आपले कार्यकर्ते झाले झाडाखाली उभे. असले गणेश शेठ घराकडे जाताना मागे लगे शुभम भाऊ पण आले. झालं मी पण निघालो घराकडे. काय आपले कार्यकर्ते हे आले, कार्यकर्त्यांनी घेतली त्यांची जागा समायून. आणि आपले हवालदार साहेबांना म्हणतात आता तुम्ही एंट्री घेता, आता आम्हाला द्या. पण हवालदार साहेबांनी एंट्री देता गेटाच्या खालून निघून गेले. घरात चालू होता कैरा फोडायचा कार्यक्रम. म्हणून मी पण लागलो कैरा फोडायला. त्या कैऱ्या दुसऱ्या कोणाच्या नाही, बरं की आपल्या शेतातले आहे. नंतर झाला दुधाचा टाइम. मग काय हायकोर्ट लागले दूध काढायला. हायकोर्ट म्हणत दूध काढतो का? म्हणतो नको रे बाबा, हे आहे गौरी, हिला आमच्या घरी यायला 4 दिवस झाले. हा हे आपला गब्बर, हे आपले हवालदार साहेब, हे 2 निवांत मध्ये झोपलेले. मग लगेच स्माईल दे, पण इथं भाऊ खायला लागली. कांड झालं, नाला डबल कैऱ्या फोडले.